नमस्कार मंडळी, तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? आम्ही पण मजेत. तर चला मग परत एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल प्रिया ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर म्हणलं चला एक छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करूया आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी असे गुलाबजामुनचे पॅकेट आणले होते आणि म्हणलं चला गुलाबजामुन बनवूया. तर दिवाळीच्या वेळेस काय मी गुलाबजामुन बनवले नव्हते. म्हणलं ते दिवाळीच्या वेळेस गुलाबजामुन बनवले की ते खूप खराब होतात आणि एवढ्या काय गोड वस्तू कोणी खात नाही, त्याच्यामुळं म्हणलं चला शेवटच आपण गुलाबजामुन बनवूया. तर मग मी आज गुलाबजामुन बनवायला घेतले होते. तर मी दुधात आणि पाण्यात ते गुलाबजामुन बनवत आहे. तर अशा प्रकारे मी दुधात आणि पाण्यात पीठ मळून घेत आहे गुलाबजामुनचं. आणि याला काही जास्त आदब नसतो, कारण की त्या पॉकेटमध्ये सगळं काही मिक्स असतं आणि आपल्याला फक्त ते पीठ मळून घ्यायचं असतं आणि त्याच्या छोट्या अशा गोळ्या बनवून घ्यायच्या. तर माझं इथं चालू होतं काम गुलाबजामुनचं पीठ मळण्याचं. तर अशा प्रकारे माझं पीठ मळून झालं होतं आणि आम्ही गोळ्या बनवायला सुरुवात केली होती. तर मुलींनी खूप छान अशी मदत केली. मुलांचं कसं असतं की गोड खायचं म्हणलं की मदतीला पटकन मदत करतात ते, आणि मी एकटे असते तर मला खूप वेळ लागला असता, पण मुलींमुळं मला पटकन असं माझं गुलाबजामुन बनवून झाले. तर पटपट असे मस्त गुलाबजामुन गोळ्या बनवून घेतल्या. तर इथं आमचं चालू होतं गोळ्या बनवण्याचं काम. तर इथं आमच्या गोळ्या बनवण्याचं काम चालू होतं आणि गोळ्या बनवता बनवता आम्ही खूप मस्त अशा गप्पा मारल्या, कारण की मुलींना पण खूप बोलायला लागतं आणि त्यांच्यामध्ये कसा वेळ निघून गेला कळलंच नाही. आणि इथे आमचे गुलाबजामुन पण तयार झाले होते आणि म्हणलं चला आता आपण हे गुलाबजामुन तळून घेऊया. तर मी इथं तूप असं तापायला ठेवलं होतं आणि तुपाला काही जास्त ताव येऊन द्यावा नाही लागत, पण माझ्या तुपाला खूप तावा आला होता आणि
मी कमीच गॅस केला होता, पण कढई पातळ असल्यामुळं त्याला तावा आला आणि पहिले गुलाबजामू टाकलेले ते थोडे असे मध्ये असे शिजले नव्हते आणि कमी गॅस असला की मस्त असे मध्यपर्यंत ते शिजून निघतात आणि फुगतात आणि खूप असे मस्त गुलाबजामू तयार होतात। तर इथं मी गुलाबजामू तळता साखरेचा पाक पण करायला ठेवला होता, म्हणजे कसे आपले कामं पटपट होऊन जातात। आणि साखरेचा पाक झाल्यानंतर मी तो थंड व्हायला ठेवला होता। तर मी असे गुलाबजामू तळून घेते मंद आचेवर। तर हे असे मस्त गुलाबजामू फुगलेले होते, कारण की कमी गॅस असल्यावर गुलाबजामू मस्त मध्यपर्यंत शिजून निघतात आणि त्यांच्यामध्ये पाक जिरायला खूप छान अशी मदत होते। तर बघूया माझे गुलाबजामू कसे होतात ते। तर इथं मी अशा प्रकारे सर्व गुलाबजामू तळून घेते। तर इथे मी सगळे गुलाबजामू मंद आचेवर तळून घेत होते आणि इथे माझे गुलाबजामू तळून पण झाले होते आणि मी पाक गार होण्यासाठी ठेवला होता। पाक जास्त पण गार होऊन द्यायचा नसतो, थोडासा असा लय गार पण नाही आणि कडक पण नाही, अशा वेळेस गुलाबजामू टाकायचे असतात। तर मग इथे मी गार होण्यासाठी ठेवला होता आणि अशा प्रकारे गुलाबजामू पण तळून झाले होते। तर मुलांचा इथं मस्त असा डाव रंगला होता। मुलांचं काय खेळत होते त्यांनाच माहीत होतं, मला तर काही यातलं माहीत नाही। तर त्यांचं अभ्यास सोडून खेळण्याचंच काम चालू होतं। मुलं सगळे एकत्र आले की त्यांना अभ्यासाचं पण लक्षात राहत नाही आणि ते मस्त गेम खेळत होते। तर गेममध्ये खूप रंगले होते मुलं। तर इथे मी गुलाबजामू पाकात टाकून दिले होते आणि अशा प्रकारे माझे गुलाबजामू तयार झाले होते। तर कसे वाटले माझे गुलाबजामू तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, परत भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत